फ्रेंड्स, मी जस्ट फतेह ह्या फिल्मचा ट्रेलर पाहिला आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय त्याचा फ्रेश असा रिव्ह्यू। बाय द वे, ते म्हटलंय ना की इफ यू डोंट फाइंड युअर वे, क्रिएट युअर ओन। येस, सोनू सूदने तेच केलंय। एवढे दिवस त्याने पेशंटली मेन स्ट्रीम हिरोचा रोल मिळावा म्हणून वाट बघितली आणि जेव्हा ते झालं नाही, त्याने स्वतःसाठीच एक मस्त अशी फिल्म बनवून टाकली आणि त्या फिल्मचा ट्रेलर जस्ट रिलीज झालाय अँड इट्स अ क्रेझी ट्रेलर। म्हणजे ज्या प्रकारे सोनू सूद स्क्रीनवर दिसलाय, त्याचा स्टाईल, स्वॅग, ऍक्शन, त्याची बॉडी, एव्हरीथिंग इज जस्ट क्रेझी। फिल्मची स्टोरी ही तेवढीच इंटरेस्टिंग वाटते, त्यामुळे लोक थिएटर पर्यंत ही फिल्म पाहायला जातील हे नक्की। कोविडमध्ये लोकांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूद हे नाव ऑलरेडी घराघरांमध्ये एक चांगला माणूस म्हणून पोहोचलंय। फतेह या फिल्मची स्टोरी थोडी सिमिलर ग्राउंडवर असेल असं मला वाटतंय, बट लुक ॲट द ऍक्शन इन द ट्रेलर। म्हणजे अलीकडे ऍक्शन पॅक्ड फिल्म्स बॉक्स ऑफिसवर खूप गाजतायत, कारण लोकांना ऍक्शन हे खूप आवडतंय सुद्धा। पण फतेह ही नुसतीच एक ऍक्शन फिल्म नसून एक जस्टिफाईड ऍक्शन फिल्म असेल असं मला वाटतंय। बरं, त्यालाच कॉम्प्लिमेंट करायला एक अतिशय वेस्टर्न फ्लेवर असलेलं बॅकग्राऊंड म्युझिक। ते बॅकग्राऊंड म्युझिक इज समथिंग डिफरंट बॉस। इट हॅज अ व्हेरी डिफरंट वाइब। ज्या प्रकारे ट्रेलर एडिट केला गेलाय, आपली नजर एकही सेकंड स्क्रीनवरून हटत नाही। बरं, त्यात आपण एवढ्या हल्ली ऍक्शन फिल्म रिलीज झाल्यात तरी या फिल्म मधली किंवा ट्रेलर मधली ऍक्शन ही अतिशय फ्रेश वाटते। बरं, कास्ट मध्ये नसीरुद्दीन शाह, सोनू सूद, जॅकलिन फर्नांडिस, विजय राज आनंद। आता हे कमी होतच की काय, तर अरिजितच्या आवाजात टायटल सॉन्ग। म्हणजे हे सगळं असल्यानंतर ही फिल्म बॉक्स ऑफिस पण फतेह करेल हे नक्की। पाहिला नसेल तर लगेच जा आणि पहा फतेह या फिल्मचा ट्रेलर अँड डोंट मिस दिस डायलॉग। किरदार ईमानदार रखना, जनाजा शानदार निकलेगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब। भेटूया लवकरच, तोपर्यंत स्टे ट्यून्ड।